या बातमीचे प्रायोजक आहेत पीजी रिसॉर्ट नंदुरबार। नंदुरबार ते मोलगी रेल्वे मार्गाबाबत जिल्ह्यात संभ्रम। सोशल मीडियावर फिरणाऱ्या पत्राबाबत जनतेत उत्सुकता। माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांच्यातर्फे खुलासा। केंद्र शासनातर्फे राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या 4 राज्यांना जोडणारा नवीन रेल्वे मार्ग प्रस्तावित असल्याचे रेल्वे विभागातर्फे सांगण्यात येत आहे। दरम्यान नंदुरबारहून धानोरा, तळोदा, अक्कलकुवा, खापर, मोलगीपर्यंत रेल्वे मार्ग प्रस्तावित असल्याचे सोशल मीडियावर पत्र व्हायरल झाले आहे। याबाबत नंददर्पण न्यूज ब्युरो मार्फत सत्यता जाणून घेण्यात आली। केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या मार्फत महाराष्ट्रातील नंदुरबार ते मध्य प्रदेशातील नीमच पर्यंत रेल्वे मार्ग असल्याचे सांगण्यात येत आहे। या संदर्भात नंदुरबार येथील रेल्वे अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता आमच्यापर्यंत कुठलीही माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले। दरम्यान तळोदा, अक्कलकुवा, मोलगी येथे रेल्वे स्थानक होईल या बातमीने जनतेत उत्सुकता निर्माण झाली आहे। नंदुरबार सातपुडा पर्वत रांगेत स्वातंत्र्याच्या 50 वर्षांनंतर राज्य परिवहन महामंडळाची एसटी बस पोहोचली। अन्यथा घाट मार्गात आजही आदिवासी बांधवांना खासगी वाहतुकीद्वारे जीवघेणा प्रवास करावा लागत आहे। नंदुरबार ते मोलगी या प्रस्तावित रेल्वे मार्गाबाबत नंदुरबार जिल्ह्याच्या माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी नंददर्पण ब्युरोशी संवाद साधून माहिती दिली। काल मी माझ्या सोशल मीडियावर व्हॉट्सॲपवर एक मेसेज बघितला, ज्यामध्ये एक पत्र होतं ज्यात लिहिलेलं होतं की नंदुरबार ते मोलगी नवीन रेल्वे लाईनीचा सर्वे हा करण्यात येत आहे। आणि ही बातमीची खात्री करून घेण्यासाठी, या पत्राची खात्री करून घेण्यासाठी मी रेल्वे विभागाशी संपर्क साधला आणि दिल्लीत आणि मुंबईतल्या वेस्टर्न रेल्वे दोघंही ठिकाणच्या अधिकाऱ्यांकडून मी माहिती घेतली। तर ही जी लेटर जे व्हायरल झालेलं आहे हे फेक आहे, अशा कुठल्याही प्रकारचा सर्वे हा